रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। घरात सकारात्मक ऊर्जा देणारी आणि आत्मविश्वास देणारी जागा म्हणजे देव्हारा। पूर्वी घरांमध्ये देवघर असायचे, देवासाठी एक स्वतंत्र खोली असायची। पण आताच्या घरांमध्ये जागेची कमतरता पाहता घराचा चांगला कोपरा पाहून देव्हारा बनवला जातो। वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देव्हारा बसवला जातो। प्रत्येकाच्या वस्तूच्या ईशान्य कोपऱ्यात त्याची जागा केलेली असते। याशिवाय तुमच्या घराच्या वास्तूनुसार वास्तुरचनाकार तुम्हाला त्याची योग्य जागा सांगतात। दिशा वगळता देव्हाऱ्याची निवड ही देखील तितकीच महत्त्वाची असते, कारण खूप जण इंटिरियर करताना घरात देव्हारा असा काही बनवतात की त्यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात। घरी देव्हाऱ्याची निवड करताना तुमचा देव्हारा नेमका कसा असावा हे देखील तुम्हाला माहीत असायला हवे। देव्हाऱ्याची निवड करत असाल तर तुम्ही या चुका टाळू शकता। आता तुम्ही देव्हारा विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या गोष्टी नक्कीच लक्षात घ्यायला हव्यात। चला तर मग जाणून घेऊया देव्हारा कसा असावा। देव्हारा हा नेहमी लाकडाचा असावा। हल्ली वेगवेगळ्या दगडांपासून तयार झालेले देव्हारे मिळतात, पण तसे देव्हारे हे जड असतात। असे जडत्व असलेले देव्हारे चांगले नाहीत। देव्हाऱ्याला कळस कधीही असू नये। कळस हा मंदिरासाठी बनवलेला असतो, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते। घरी असलेल्या कळसाला तसा पर्याय नसतो, कारण सगळ्यांच्या देव्हाऱ्यावर भिंत आलेली असते, त्यामुळे ती ऊर्जा अडली जाते। देव्हाऱ्यात दिवा लावण्याची सोय असेल तर त्याचा रंग पिवळा निवडा, कारण पिवळा रंग हा शुभ मानला जातो। भिंतीत कोरून बनवलेले देव्हारे अजिबात चांगले मानले जात नाही, त्यामुळे जागा वाचवण्यासाठी असे करत असाल तर मुळीच करू नका। लाकडाचा रंग निवडताना त्यावर काळ्या रंगाचा प्रभाव अधिक नसावा। चॉकलेटी रंगाचा देव्हारा हा अगदी परफेक्ट असतो। देव्हाऱ्यात मूर्ती किंवा फ्रेम ठेवायला योग्य जागा असावी। तुमची उपलब्ध जागा आणि देव्हाऱ्यातील देवांची संख्या पाहूनच त्याचा आकार ठरवावा। घरासाठी फार मोठे प्रशस्त असे मंदिर मुळीच निवडू नका। घराला साजेसे असे मंदिर अगदी साधे असायला हवे। दिखावा करण्यासाठी देव्हारा हा खूप सजवलेला किंवा अति डिझाईनने युक्त नसावा। तो साधा सोपा आणि सुटसुटीत असेल असा घ्यावा। देव्हाऱ्यात अडगळ होणार नाही अशी त्याची डिझाईन असावी, त्यानुसारच त्याची निवड करा। काही देव्हाऱ्यांमध्ये आधीच काही शुभचिन्ह बनवलेली असतात, जर त्याचा अर्थ कळत नसेल तर मुळीच असे देव्हारे घेऊ नका। आता नवीन देव्हारा घेताना या गोष्टींची काळजी तुम्ही नक्की घ्या। अशीच नवीन आणि उपयुक्त माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।